हे तिळाचे लाडू आणि बर्फी किंवा चिक्की अतिशय खुसखुशीत बनलेले आहेत. पाकातले लाडू आहेत 3 महिने व्यवस्थित टिकतात आणि संपेपर्यंत मऊ खुसखुशीत राहतात. वाटीने मोजलेलं माप आहे. गुळाचे आणि तिळाचे अगदी अचूक माप घेतलेले आहे. पाक देखील अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, तेही पाणी न वापरता. एकत्रच बर्फी आणि लाडू दोन्ही बनवणार आहोत. दोघांसाठी वेगवेगळा पाक करण्याची आवश्यकता नाही. अगदी कमी वेळात आणि जराही कडक न होता आपण लाडू आणि बर्फी बनवणार आहोत. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनल मध्ये. सर्वात आधी कढई गरम होऊ द्यायची आहे. त्यात तीळ थोडी थोडी करत भाजून घ्यायची. तीळ भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई वापरायची, नाहीतर तीळ करपू शकते, ज्यामुळे लाडूची चव बिघडण्याची शक्यता असते. तीळ मंद आचेवर चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, पण गॅस मंद आचेवरच ठेवायचा. तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. छान सोनेरी लालसर कलर येऊ द्यायचा. भाजताना तीळ सतत हलवत राहा, म्हणजे सर्व तीळ एकसारखी भाजली जाते. तीळ भाजून झाली की एका भांड्यात काढून घ्यायची आणि बाकी राहिलेली तीळ भाजून घ्यायची आहे. तीही सेम प्रोसेसने मंद आचेवर सतत हलवत सोनेरी लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायची. तीळ थंड होऊ द्यायचे आहे. गुळाचे प्रमाण घेण्यासाठी तीळ एका वाटीने मोजून घ्यायचे आहे. 2 वाटी तीळ भरलेले आहे. अर्धी वाटी अजून आहे, ती बाजूला काढून ठेवते शेंगदाणा लाडूसाठी. आता एका कढाईत 3 चमचे तूप घालून घ्यायचे आहे. लाडू चांगले खुसखुशीत येण्यासाठी तुपाचा नक्की वापर करायचा आहे. आपल्याला पाक करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही. गूळ व्यवस्थित मेल्ट व्हावा, त्याचा कलर बदलू नये म्हणून तूप आधीच वापरायचा आहे, पाक झाल्यानंतर नाही. 2 वाटी तीळ मी घेतलेली होती, म्हणून 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. जेवढी तीळ घेणार त्याचा अर्धा गूळ घ्यायचा आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. लाडू जराही बिघडणार नाहीत, कडक होणार नाहीत. गूळ किसणीने किसून घेतलेला आहे, म्हणजे गूळ मोजायला सोपं होतं. तुम्ही हवं तर गूळ चाकूने कापून घेऊ शकता. फक्त मोठे मोठे खडे वापरायचे नाहीत, नाहीतर प्रमाण चुकू शकते. पाक करताना गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत गॅस मंदच असू द्यायचा. ही प्रोसेस लवकर होते पाण्याचा वापर केलेला नसल्यामुळे. गूळ सतत हलवत राहायचा. पाक व्यवस्थित झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि पाकाचा 1-2 थेंब पाण्यात टाकून बघायचा. पाकाची गोळी बनतेच, कारण त्यात पाणी वापरलेलं नाही. आता त्यात चवीसाठी बारीक केलेले वेलदोडे 1 चमचा घालून घ्यायचे. भाजलेली तीळ घालून घ्यायची. पूर्ण तीळ एक सोबत पाकात घातली तरीही चालेल. अचूक माप असल्यामुळे लाडू किंवा बर्फी दोघेही बिघडणार नाहीत. गॅस बंद करायचा आणि तीळ पाकात चांगली मिक्स करून घ्यायची. आता एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. त्यात अर्धी तीळ घालून घ्यायची. व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे चमच्याच्या सहाय्याने. थोडी थंड झाल्यावर हाताने थापून घेऊ शकता. बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आता उरलेल्या तिळाचे लाडू वाळायला घ्यायचे आहेत. बर्फी करेपर्यंत लाडूचं मिश्रण थोडं थंड झालेलं असतं. तरी हाताला चटके बसू नयेत म्हणून हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे घेऊन लाडू वाळून घ्यायचे आहेत. दोन्ही हातांनी गोल गोल फिरवत लाडू बनवायचा. अगदी गोल गरगरीत लाडू बनतात. अशा प्रकारे सर्व लाडू वाळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती इझिली लाडू तुटत आहेत. आता बर्फी कट करण्यासाठी चाकूला तूप लावून घ्यायचे आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आकार देत बर्फी कट करून घ्यायची. अतिशय खुसखुशीत असे लाडू आणि बर्फी बनून तयार होतात. एकत्रच दोन्ही लाडू आणि बर्फी अशा प्रकारे आपण बनवू शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका.
रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.